भालजी पेंढारकर 3 मे 1898 ते 26 नोव्हेंबर 1994 भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकलाकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथा लेखक, संवाद लेखक आणि गीतकार. भालजींचा जन्म कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहाय्यक शल्यचिकित्सक डॉक्टर गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांच्या पोटी कोल्हापुरात झाला. निर्माते अभिनेते बाबूराव पेंढारकर हे त्यांचे ज्येष्ठ बंधू. चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले. सुरुवातीच्या काळात पुण्यात केसरी या वृत्तपत्रात नोकरी केली. छत्रपती शाहू महाराजांच्या रायबाग कॅम्पमध्ये वास्तव्य आणि सैन्यात भरती काहीशी अशी भटकंती करत ते कोल्हापूरला परत परतले. भालजी पुण्यात असताना त्यांनी केसरीचे अंक घरोघरी पोहोचवले. विकणे अशी कामं केली, पण त्यातून उरलेल्या वेळात त्यांनी केसरीचे जुने अंक, विशेषतः लोकमान्य टिळकांचे जहाल अग्रलेख, चिपळूणकर, मोडक, विजापूरकरांच्या ग्रंथमाला, पुस्तके, चरित्रे असे साहित्य वाचले. त्यांच्यातल्या लेखकावर ह्या सगळ्यांचे संस्कार झाले. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचे निधन झाले. तेव्हा विथित झालेल्या भालजींनी लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश ही पुस्तिका लिहून प्रकाशित केली आणि चौकाचौकात विकली. भालजींच्या लिखाणाचा श्रीगणेशा अशा प्रकारे झाला. पुण्यातल्या लक्ष्मी थिएटरचे व्यवस्थापक रुस्तमजी मोदी, साहेबराव मोदींचे बंधू, सोहराब मोदींचे बंधू यांनी त्या काळी मूकपटांच्या वरच्या भागात इंग्रजी उपशीर्षकांची मराठी भाषांतरे देण्याची पद्धत सुरू केली होती. भालजींना वर्तमानपत्रात स्फुटे लिहिण्याबरोबरच हे मराठी भाषांतराचे कामही मिळाले. पुढे त्यांनी सिनेमा समाचारामधून चित्रपटांचे परीक्षणही लिहिले. 1921च्या सुमारास ते गणेशपंत उर्फ बाबाराव सावरकरांच्या संपर्कात आले. भालजींवर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उर्फ तात्यारावांच्या आणि बाबाराव सावरकरांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. परिणामस्वरूप त्यांनी हिंदुस्थान मंडळात सामील होत क्रांतिकार्याची शपथ घेतली आणि पुढे तेच त्यांच्या जीवनकार्याचे सूत्र बनले. या काळात भालजींनी संगीत कायदेभंग, भवितव्यता, क्रांतिकारक, राष्ट्रसंसार, आसुरी लालसा आणि अजिंक्यतारा ही 6 नाटकं लिहिली. त्यात अभिनयही केला. त्यांनी असिरे हर्स या उर्दू नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आसुरी लालसा 1925 हे रुस्तमजी यांच्या आर्य सुबोध नाटक मंडळीतर्फे रंगमंचावर आले आणि खूप गाजले देखील. पुढे भालजींनी मार्कंडेय, अपूर्ण, रजहृदय, उदयकाळ, जुलूम, राणीसाहेब, खुनी खंजीर, बाजीराव मस्तानी, वंदे मातरम, आश्रम, बाज बहादूर अर्थात राणी रूपमती या मूकपटांचे लेखन आणि त्यातल्या काहींचे दिग्दर्शनही केले. बकमभट या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर त्यांनी सरस्वती सिनेटोन या चित्रसंस्थेच्या श्यामसुंदर या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते अशी आघाडी सांभाळली. भारतीय चित्रपटसृष्टीला हा पहिला बालपट हिंदी आणि बंगालीमध्ये निर्माण झाला होता. तसेच पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट होण्याचा मानही त्याने मिळवला. भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, अरुण पिक्चर्स, सरस्वती सिनेटोन, शालिनी सिनेटोन इत्यादी चित्रसंस्थांच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची किंवा कथा, पटकथा, संवाद यांची जबाबदारी सांभाळली. भालजी पेंढारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच बहु असोत सुंदर हे महाराष्ट्र गीत असे आकाशवाणी, पार्थकुमार, कालियामर्दन, सावित्री अशी सुरू झालेली त्यांची कारकीर्द नेताजी पालकर, थोरातांची कमळा, वाल्मिकी, मीठ भाकर, छत्रपती शिवाजी, गाठ पडली ठकाठका, मोहित्यांची मंजुळा, अशी वळणे घेत गेली, साधी माणसं, गनिमी कावा आणि शेवटचा शाब्बास सुनबाई असे तब्बल 45 चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. ह्या चित्रपटात ते दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद किंवा निर्मिती या नात्याने कार्यरत होते. सुरुवातीला मूकपट, पुढे बोलपट आणि शेवटचे 2 रंगीत चित्रपट अशी त्यांची वाटचाल दिसते. भालजींच्या त्या कालखंडात भारतावर ब्रिटिशांचे आधिपत्य होते. क्रांतिकारक वृत्ती असणाऱ्या भालजींनी सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट काढले, पण त्यांच्या चित्रपटात देवादेविकांचे दर्शन, महात्म्य, चमत्कार अशा गोष्टींपेक्षा एक वेगळी वाट जाणीवपूर्वक चोखाळलेली दिसते.
श्यामसुंदर या चित्रपटामधला जुलमी कंसाविरुद्ध लढणारा कृष्ण, तसेच यमाकडून पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, राजसत्तेला आणि जनसत्तेला आव्हान देऊन सत्याशी प्रामाणिक राहणारी कान्होपात्रा, राजवैभवाचा त्याग करून संन्यास स्वीकारणारा गोपीचंद या व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असणाऱ्या या चित्रपटांद्वारे भालचींनी पौराणिक कथा सांगण्यासोबतच त्यांना अभिप्रेत असलेला जीवन विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये नंतर प्रसिद्ध झालेले अनेक अभिनेते अभिनेत्रींना त्यांनी त्यांच्या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आणले होते. भालजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्याचे जखडून टाकलेले मराठी माणसाला तेजस्वी राष्ट्रधर्माची शिकवण देण्याकरता, मनामनांमध्ये स्फुल्लिंग चेतवण्यासाठी, कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती केली आणि दिग्दर्शनही केले. या चित्रपटातून शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे धाडस, जिजामातांची आणि दादोजी कोंडदेवांची शिकवण, परक्या सत्तेच्या जोखडातून महाराष्ट्र भूमीला सोडवण्यासाठी प्राण अर्पण करायला तयार असणारे शूर मावळे आणि प्रसंगी तलवार उचलून स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेणाऱ्या मराठमोळ्या वीरांगना यांचे चित्रण त्यांनी कुशलतेने केले. खटकेबाज संवाद, मराठमोळ्या कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, मने चेतवणारी द्वंद्वे आणि लढाया, खास मराठी शब्दसाज आणि संगीत असणारी गीते असे हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. भालजींनी कोल्हापूर छत्रपतींकडून कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले. तेथील वातावरण चित्रपट निर्मितीस पोषक आणि नेहमी शिस्तप्रिय असेल याकडे भालजींचा कटाक्ष होता. तेथे त्यांनी अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांना घडवले आणि चित्रपट निर्मितीचे कार्य दीर्घकाळ सुरू ठेवले. 1948मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये हा स्टुडिओ जाळला गेला. त्यात नुकतेच तयार झालेले मीठ भाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल या चित्रपटांच्या प्रतीही नष्ट झाल्या. या घटनेमुळे 150 अभिनेते, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र भालजींनी आपली जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर जयप्रभा पुन्हा उभा केला. या चित्रपटांची पुनर्निर्मिती केली. जयशंकर दानवे आणि वीणा परांडेकर या भालजींच्या दोघा मदतनीसांनी मीठ भाकरचे पटकथा संवाद पुन्हा लिहून काढले. या चित्रपटाने चांगला व्यवसायही केला. शहरातल्या जीवनाचा हव्यास सोडून खेड्यात परतलेले शेतकरी कुटुंब या चित्रपटात भालजींनी दाखवले आहे. याशिवायही अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. भारताला स्वातंत्र्य मिळाले, गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा संदेश भालजींनी आपल्या चित्रपटातून दिला. जय भवानी, शिलंगणाचे सोने, छत्रपती शिवाजी, महाराणी येसूबाई, पावनखिंड, नायकिनीचा सज्जा, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, मराठा तितुका मिळवावा, बालशिवाजी आणि गनिमी कावा अशी शिवचरित्रावर आधारित चित्रपटांची निर्मिती जयप्रभा स्टुडिओत सुरू राहिली. यातील संवादांमधून भालजींनी दुबळेपणावर लाचारीविरुद्ध शाब्दिक अश्रू ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य, संयम आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. चित्रपट ऐतिहासिक असो वा सामाजिक यांमध्ये माणसाची सत्वपरीक्षा हे केंद्रीभूत सूत्र आणि आचारविचारांची सुचिता, शक्ती आणि शौर्याची उपासना, देशप्रेम आणि त्याग अशा मानवी मूल्यांचा विचार केंद्रस्थानी आहे. त्यांची प्रखर हिंदुत्वनिष्ठा आणि राष्ट्रकार्याची आस या चित्रपटातून आपल्याला दिसून येते. भालजींनी कोल्हापूरमधल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मार्ग खुले करण्यासाठी विद्यापीठ हायस्कूलच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी 1982पर्यंत सांभाळली. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गदी माडगूळकर पुरस्कार तसेच भारतीय चित्रपट क्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांच्या साधी माणसं आणि तांबडी माती या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. भालजींचे 4 विवाह झाले. त्यांच्या पहिल्या पत्नी सावित्री, त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी सरला बिडकिनी यांच्याशी विवाह केला.
साहित्यिक सिनेदिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर आणि सरोज चिंदरकर ही त्यांची अपत्ये. भालजींनी पुढे लीला चंद्रगिरी आणि बकुळा दैनी यांच्याशी विवाह केला. लीलाबाई मूकपटातल्या गाजलेल्या अभिनेत्री, पुढे त्या बोलपटातही चमकल्या आणि सौरंद्री या भारतातल्या पहिल्या रंगीत बोलपटाच्या नायिका होण्याचा मान त्यांना लाभला होता. कोकणातल्या खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार निष्ठेने करणारे जयसिंग पेंढारकर, साहित्यिका माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांची अपत्ये. बकुळाबाईंनीही नेताजी पालकर सारख्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. नाट्यलेखन अभिनेते बाळासाहेब दैनी हे त्यांचे सुपुत्र. भालजींचे कोल्हापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या अप्रगत अशा कालखंडात मूकपटापासून सुरुवात करत उत्तमोत्तम बोलपट निर्माण करून चित्रपटसृष्टीचा भक्कम पाया घालणारे सर्जनशील प्रयोगशील चित्रकर्मी म्हणून त्यांचे नाव भारतीय कलेच्या इतिहासात कायमचे नोंदले गेलेले आहे. आत्ता जी आपण पूर्ण माहिती ऐकली ही सर्व माहिती मराठी विश्वकोश या साहित्यकोशातून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.